आमदार रोहित पवारांवर गुन्हा दाखल झाला आहे। आझाद मैदान पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झालाय। पोलिसांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस आणि आमदार रोहित पवार यांच्यावर आझाद मैदान पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आझाद मैदान पोलीस स्थानकातील पोलिसांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आमदार रोहित पवार यांचा पोलिसांशी गैरवर्तन केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि याच प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडल्यात। भाग्यश्री, काय अधिकची माहिती? अधिवेशनाच्या दरम्यान शेवटच्या दिवशी गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते ऋषिकेश टकले आणि आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख हे एकमेकांना भिडलेले पाहायला मिळाले आणि त्यानंतर खूपच गोंधळ झालेला पाहायला मिळाला। याचे सगळे पडसाद विधानसभा अधिवेशनामध्ये उमटलेले दिसले। मात्र त्यानंतर त्या रात्री रोहित पवार जे आहेत ते आझाद मैदान पोलीस स्टेशनला गेले होते आणि याचं महत्त्वाचं कारण हे होतं की ज्यावेळेला पोलीस या कार्यकर्त्यांना उचलत होते त्यावेळेला आव्हाड यांनी आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी विधानसभा परिसरामध्ये पोलिसांची गाडी अडवलेली होती आणि त्यानंतर पोलीस त्यांना उचलून आझाद मैदान पोलीस स्टेशनला घेऊन गेले। यावेळी स्वतः रोहित पवार देखील त्यांच्याबरोबर गेले आणि यावेळी रोहित पवार पोलिसांवर आवाज चढवताना पाहायला मिळाले। तो व्हिडिओ देखील सर्वत्र व्हायरल झाला आणि त्यानंतर आता 2 दिवसांनी पोलिसांना उशिरा का होईना पण जाग आली। पोलिसांनी रोहित पवार यांच्यावर सध्या पोलिसांच्या कामात व्यत्यय अडथळा आला या प्रकरणी गुन्हा नोंद केलेला पाहायला मिळतोय। काही वेळातच अधिकची माहिती आपल्या हाती येईल, मात्र सध्या तरी पोलिसांच्या कामात व्यत्यय आल्याने हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती जी आहे ती पुढे येताना पाहायला मिळते। जी, याचे अपडेट आम्ही घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।